ते घर. पण कोण गातंय? अरे हा तर आजीचा आवाज आहे. आजी गाते. छान. आज आमचा रघुनाथ काका आणि गोदा काकू परत आले आहेत ना घरी, म्हणून सगळे आनंदात आहेत. घरातील माणसे आनंदात असली की किती बरे वाटते नाही? हो. काय झाले? उमा त्याची आठवण येते. ती आनंदात एका ते बघावेसे वाटते आहे. आपण तर तुमच्या घरापर्यंत चालत आलो आहोत आणि उमा आते तर तुमच्या शेजारीच राहते. मग तुम्ही मला मदत कराल? हो करीन की. आपण हळूच पाहूया का ती दिसते का ते? हो नको नको. त्या चंदा काकू फारच भयानक आहेत. त्यांनी आपल्याला पाहिले ना तर धरून चोप देतील आणि आपल्या दोघांच्याही घरी तक्रार करतील. आपल्या घरचेही आपल्याला चोप देतील. अहो कोणाला कळू नाही द्यायचे, गुपचूप जायचे. बरे ठीक आहे चला. तू कसं काय आलास इकडे? नका ना ओरडू त्यांच्यावर. पण ही कार्टी एवढ्या रात्री आमच्या घरी काय करते? अहो ना आमच्या घराच्या इकडून काळोखात आपल्या घरी जायला धीर होत नव्हता, म्हणून मी सोबत करायला आले. इकडे आल्यावर उमा आत्तीला बघावेसे वाटले आणि मी बघितले तेव्हा उमा. पुरे झालं. रात्री बेरात्री उंडारत फिरायची सवय लागली तुम्हाला. पण या बयो मावशीला तर दुसरा उद्योगच नाही. फेकेल त्याला प्रवचन देत असते. लहान नाही की मोठा नाही. शंकर बापूंच्या कानावर घालायला हवे. तेच आता सरळ करतील हिला. नारायणा, बारकोला सांगून या बयोला परचोरींच्या घरापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करा. हो. उमा, उमा रडू नकोस, रडू नकोस उमा. आता मात्र मला बयोची काळजीच वाटू लागली. आजच्या घटनेमुळे का? पण आज बयो होती म्हणूनच उमेचा जीव वाचलाय. हो ते मात्र खरे आणि त्याबद्दल तिचे कौतुकही आहे. पण सदाशिवास सोडण्याकरिता जाणे म्हणजे अगोचरपणाच नव्हे का? अहो आपली बयो धीट आहे आणि सदाशिव काळोखाला घाबरतो. याला आपण तरी काय करणार ना? ते वेगळेच, पण एकूणच बयो निर्भीड आहे. योग्य काय आणि अयोग्य काय ह्याची पूर्ती जाण आहे तिला. निशंक मनाने योग्य मार्गावर चालण्यासाठी हिम्मत आहे तिच्यात. होय हो, ती पुढचा विचार करणारी आहे. हो पण आपल्या समाजाला ते पचणारे नाही. इमामवाड्याच्या घटनेपासून आतापर्यंत पाहिले तर बयो निर्भयपणे वागली आहे आणि स्वतःच्या मनाचंच ऐकत आली आहे. अर्थातच ते तसे वागण्यासाठी तिच्यावर संस्कार आपणच केलेत. पण ती ते प्रत्यक्षात आणायला लागल्यावर मात्र आपली पाचावर धारण बसली. हे मात्र खरे बोललात. आपण सगळ्यांना सांभाळत मर्यादा पाळत जगायला शिकलोय. पण बयोला ते जमत नाहीये आणि त्याचीच काळजी वाटू लागली आहे मला. अहो आज ती इथे आहे म्हणून ठीक आहे, पण उद्या ती सासरी जायची आहे, साने व्हायची आहे. तसे एक बरे आहे, आपले पालगड गाव फार छोटे, तेवढा बभरा व्हायचा नाही.
पण उद्या याच्या वागण्याला जर सान्यांनी विरोध केला तर कसे व्हायचे माझ्या लेकीचे? सांगू का? यातूनच ती घडत जाईल. तुम्ही काळजी नका करू. भयोची सासू आणि आजी सासू फार चांगल्या आहेत हो. त्या घेतील तिला सांभाळून. सगळे ठीकच होईल. नका काळजी करू तुम्ही. तुम्हाला लेकीचे मन कळले? अरे यांचे काय जाते फुकाचे उपदेश द्यायला? दादा, या अशा शहाजोग मुली बरोबर तुला उभा जन्म काढायचाय हो. नाही, मी लगावत ठेवली आहे म्हणून इथवर आहे, नाही तर डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. हो ना, मी एकटा असतो तर मी कसे निभावले असते देवाला माहिती. बरे झाले तू माझ्या मदतीला आलीस. तिला मारू बिरू नकोस. हा झाले, घेतलीस कड, सारे मुसळ केलं. अरे इतका स्वार्थी वागू नकोस रे. नाही, ती अशी वागून सुद्धा सारे काही त्या उमेच्या पायावर ओतलेस आणि बहिणीला असेच ठेवलेस. फक्त गरज असेल ना तेव्हा कामे करायला आणि राबवायला इथे बोलवतोस मला. अरे माझ्या सासरी 18 विश्व दारिद्र्य, त्यात 15-16 मुले. कधी मदत म्हणून झाली तुझी? बहिणीवर सुद्धा तिजोरी रिकामी करत जा, म्हणजे अधून मधून येत जाईन तुझ्या मदतीला. तसेही हे प्रकरण तुझ्या एकट्याच्याने निभवायचे नाही हो. खोक, नुसता खोक. बात माझ्या कोणास लग्न झाले तरी सारे कामे मलाच करावी लागतात. यायचंय का आम्ही आत? या या या, बसा बसा, मी गुळ खोबरे आणतो. कसे काय येणे केलेत अवचित? म्हणजे मला जर बोलवले असते तर मी चालू असतो. ठेव ठेव, गुळ खोबरं घ्या. काका, तुम्ही बयोची कान उघडणी करायला आलात ना? तिच्या वतीने मी क्षमा मागतो. बयोला बोलवा आणि तिच्या आईला सुद्धा. बयोवर रागवून हे लग्न मोडू नका, म्हणजे हात जोडतो मी. गुळ खोबरे घ्या म्हणजे राग शांत होईल. काय करावं या पोरीचं काही समजत नाही. नाही पण मी चांगलीच शिक्षा देणार आहे तिला. आजी दे, मी मदत करते. अगो राहू दे राहू दे राहू दे राहू दे. काय म्हणतेस? आजी, मला भीती वाटते. कसली गो? अगं उमा आतेने त्या दिवशी विहिरीत उडी मारली आणि काल पुन्हा. अगं आजी, माझ्या मनात ना गोंधळच उडालाय. म्हणजे बघा, उमा आतलेला काहीही झाले तरी नव्हते करायचे हे लग्न. तिला बाळकृष्ण दादाशी लग्न करायचे होते. त्याच्यासाठी आम्ही झोळाई आईला कौलही लावला, पण लग्न होणार असा कौल मिळाला. शिवाय तूही म्हणतेस की झोळाई आईचा कौल मिळालाय म्हणजे सगळे चांगलेच होणार.
पण आजी, मला तर असे वाटते उमा आत्याच्या मनासारखे नाही झाले म्हणून ती आनंदी नाहीये. एक सांगू बाळा तुला, जग 2 पद्धतीनं चालतं. एक आपल्या मनासारखं, एक देवाच्या मनासारखं. आपल्या मनासारखं झालं की आपल्याला छान वाटतं. आपल्या मनाप्रमाणे नाही झालं की आपल्याला वाईट वाटतं आणि आपण त्रास करून घेतो. उमेनं काल करून घेतला तसा. पण आजी, बयो, जेव्हा आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा देवाच्या मनाप्रमाणे झाले याची खूणगाठ बांधावी. कारण त्यांनी आपल्यासाठी काहीतरी वेगळे योजलेले असते, ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपण त्रागा करतो. पण आजी, आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा वाईट वाटतेच ना. तिथेच तर सारी गोम आहे. आपण कधी कधी फुलं तोडायला जातो तेव्हा फुलाबरोबर कच्ची कळी सुद्धा असते. देवाला कळीची आणि फुलाची सारखीच काळजी घ्यायची असते. पण फुलाबरोबर कधी कधी कळी खुटली जाते, हो की नाही? हो हो. तसेच असते. जशी तुझी आई एकाच्या मनाप्रमाणे वागली की दुसऱ्याला त्रास होतो. एकाला एक हवे असते तर दुसऱ्याला दुसरे. गणपत म्हणतो मोदक कर, महादेव म्हणतो पुरणपोळी कर. आणि आईने पुरणपोळी केली की गणपतला राग येतो आणि मोदक केले की महादेवला. हो ना? हो ग आजी. पण आईला सगळ्यांच्या आवडी पुरवायच्या असतात आणि सगळ्यांना समाधानी करायचे असते. आता मोदक आणि पुरणपोळ्यांबरोबर आई तुझ्या आवडीची धिरड गुळवणी आणि सखूच्या आवडीची गवल्याची खीर करतेच की नाही? हो. मग घ्यायची नाही. करणार, उलट उत्तरेच करणार. काय करणार तुम्ही? तू उलट उत्तरे करशील? आता हे बघ. अरे किती भांडण. आता तुम्ही बघा. लुगड्याच्या घड्या घातल्या, पाणी मी आज भरलं. स्वयंपाकच आता करणार स्वयंपाकाला नाही. मदत करायला बाबा कर. अरे दादा, कानांवर हात ठेवला तरी कडकडट ऐकू येतोच आहे वाजंत्र्यांसारखा. वाटलं होतं परत आला तर पश्चाताप झालं म्हणून. भांडण तंटे बेशिबात ठेवून आला असाल आणि आल्या आल्या दोघीची गळा भेटी झाली. वाटलं होतं आता सगळं नीट होईल, पण नाही. यांची वादत्री सुरूच आहे. दादा दादा, त्या दोघींना काय उद्योग करायचा तो करू दे, पण आपण मात्र भांडायचं नाही. अगदी बरोबर. हा, आणि या बायकांचं ऐकू तर मुळीच नाही. आपण बुड्या गोविंदाने राहायचं. बरं, मला सांग, त्या हिशोबामध्ये 30 पैसे मिळाले का रे? हिशोबाचं काय बोलतोस तू? अरे हिशोबाचं तू बघत होतास ना, मी शेतमालाच्या नोंदी ठेवतो. अरे दोघांनी हिशोब बघायचा असं सांगितलं होतं काकांनी. दादा, मला चांगलंच लक्षात आहे. काका म्हणा हा देवा, तिला काय शिकवतोयस? शिकून तिला काय मोठं मड्डम बनायचंय? अरे तिला घरामध्येच राहायचंय. रांदा वाडा, उष्टी काढा, हेच तिचं काम. तू तुझा अभ्यास कर. हा बघते. ठीक आहे. सखू, चल बघू, जेवून घे. नाही, मला बयोताईने भरवायला हवे. अगो, मी भरवते ना. नाही, बयोताईने. हवीये खरी, पण आहे का ती जागेवर? पाळमुळे घरात नसतोच तिचा, सारखी बाहेर. काकू, शांत व्हा जरा. सखू, भयो येईल हो. प्रभाकर गेलाय बघायला. बापू, बापू, काय रे? बयो कुठंच सापडत नाहीये. म्हणजे पाहिलेत? म्हटले होते ना मी, पाय नसतोच मुळी घरात कधी. जीवाला घोर लावलाय नुसता. आता 15 दिवसांवर लग्न आले आहे आणि ही उंडारतीये गावभर. जा जा, त्या जोगांकडे बघून ये. तिकडेच मुक्काम असतो हल्ली तिचा. आणि बोलणार कोण? आता काय त्र्यंबकनीच तिला ओरडू नका सांगितल्यावर तिचे चांगलेच फावले. तेही तिच्या समोर बोलले. आता ती वाऱ्यासारखी उधळेल. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यांनी सावध राहा. तो बाळकृष्ण तुरुंगातून पळाल्याचे आले कानावर.
काय? होय, तेव्हा सगळ्यांनी सावध राहा आणि कुणीही त्याला थारा द्यायचा विचार केलात ना तर खबरदार. जा रे प्रभाकर, तिकडे आहे का बघ जोगांकडे, आणि दिसली तर तिला घेऊन ये. मी जेवायला बोलवलंय म्हणून सांग. थांबलोय. जा. हो बापू. जोगांकडे. जोगांकडे का? काय झाले? ते बयो दिसत नाही ना घरात. बापूंना वाटते की ती जोगांकडे गेली असेल उमाताईला भेटायला. हो का? म्हणून मी उमाताईची बयोला काळजी वाटते म्हणून एकसारखी जाते. तुम्हाला नाही वाटत तिची काळजी? अहो वाटते, पण मी काळजी करून काय होणार आहे? जे तिच्या नशिबात होते ते घडले. का? आपल्या हातात काहीच नसते. आपण आपले नशीब नाही घडवू शकत. तुम्ही जा बयोला शोधा, नाहीतर बापू रागावतील. कार्टी सुखाने जगू द्यायची नाही. मन धावतं तशी ती धावते. तुम्हाला नाही वाटत मन सांगेल तसं धावावं? बयो. उमाते, तो बाळकृष्ण दादा तुरुंगातून पळाला आहे. मला वाटते आहे की तो तुला भेटायला येऊ शकतो. ऐकतेस ना? काय गो इतकी आवाज देते, ऐकू येत नाही? कान फुटले तुझे? अगो सासूर असेल ना तू. घरातली कामे कोण तुझी आई करणार आहे? अहो तुम्ही उमा आत्याला मारू नका ना. हो गो बाई, मला उलटून बोलतेस? अगो तू केवढी मी केवढी हे शिकवले वाटतं तुझ्या आई वडिलांनी. जास्त आगाऊपणा केलास ना तर तुला सुद्धा धपाटी कर. सोडा सोडा तिला. पुन्हा हात नाही लावायचा माझ्या बयोला. हात उचलून तर दाखवा. उचला उचला. पुन्हा हात लावलात ना तर मुळापासून हात उघडून फेकून देईन. अहो वल्लभपंत, अहो काय होतंय तुम्हाला? दादा, अगो कैदाशीने पा तुझ्या अशा वागण्याने माझ्या दादात फेफरे आले. वल्लभपंत, अहो काय होतंय? दादा 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 दादा, अरे काय झालं तुला? बाई, पाणी घे बघू, पाणी घे. अगो नवऱ्याला गिळायला आलीस की काय? अगो तुझ्यापेक्षा कैदाशीन बरी हो. अहो तुम्ही आहात की.
आणखी मी कशाला हवी आहे? चल ग. पाहिलेस पाहिलेस, अरे हिच्या जिभेला काही हाड आहे की नाही? आले घेतले परत दार लावून. अगो घरातली कामे कोण करणार? उमे, अगो उमे, अगो कोणाला बोलतेस? दार उघड, दार उघड आधी. घरातले कामे कोण करणार? दार उघड, उघड म्हणते ना मी. माझ्या या बिनमिशीच्या बहिणीला पहिल्यांदाच कोणीतरी बोलले हे असे. आता मोर्चा माझ्याकडे वळणार. जा, माझ्या तिरडीची बांधाबांध करायला घे. बरे करतो. गाढवा, चाललास कुठे? तुम्हीच सांगितलेत ना. अरे बाबा, असे बोलायची पद्धत असते रे. पुढले 200 वर्ष मी काही मरत नाही. गाढव कुठचा? उलट आता बायको हसलीये. आता खरी नव्या आयुष्याला सुरुवात झालीये. कौतुकाने काय सांगतोय? चांगले आहे का ते? मग कारणाशिवाय बयोवर हात उगारणे तरी चांगले का? उमेलाही मारले यांनी कारण नसताना, तेही चांगलेच का काकू? म्हणून रागवून उमाने यांचा हात पिरघळला. चंदाताई, अहो तुमचे मी हळलीच निघाले म्हणजे. तू जातोस का इथून? हा गाव कुठला? चंदा, बरेच बडवलेस हो तू उमेश. आता ती उट्टे काढणार, सगळा हिशोब चुकता करणार. जपून राहा हो, जपून राहा. काही नाही हो चंदाताई, बरोबरच आहे तुमचे. ठेवा तिला लगामातच. तू जातेस काय तिच्या मदतीला? नाही म्हणजे काय, हात पिरगळल्यानंतर कसे वाटते याचा अनुभव तरी तुला घेता येईल काय? मी काय म्हणते, तू भेटून येते का उमेश? नाही ग, माझी इच्छा तर फार होते जायची, पण यांनी मला बजावून ठेवले तिकडे जायचं नाही म्हणून. मन तुटते उमेच्या काळजीने. उमा ते अगदी छान आहे. ती माझ्याशी बोलली, हसली. उमा ते खूप आनंदात आहे. म्हणजे तू तिकडे गेली होतीस? हो. अयो, तिकडे जायचं नाही हे सांगितले होते ना तुला? अगं, उमा ते एकटी आहे आणि आपण इथे एकत्र आहोत. ओळखीची माणसं असली तरी रोजच्या सवयीची माणसं नाहीयेत. किती चुकल्यासारखे होत असेल तिला, म्हणून गेले तिची विचारपूस करायला. बयो, तू म्हणतेस उमा आनंदात आहे, तुझ्याशी हसली बोलली, खरेच का गो? हो काकू आजी, झोळाई आईची शपथ. काही झाले तरी देवीची शपथ तू खोटी नाही घेणार. उमा जर आनंदात असेल तर देवच पावला म्हणायचं. चांगले केले ना पोरीने, उमाची विचारपूस करून आली ते. मग आता बांधून ठेवायचे का पोरीला? नाही हो नाही. बयो, ये. आता तुला धम्मक लाडू नाही तर अगदी खरा खुरा लाडू द्यायला हवा. शहाणी माझी बाई ती. चौदा
खाली तर फक्त काळोखच दिसतोय. चिटकी मावशी तू आहेस का? काय करावे बरे? खाली तर फक्त काळोख दिसतंय. चिटकीन कशी दिसणार? हा दुधाचा मंत्र म्हणावा. चिटकीन चिटकीन दूध दे. 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 चटकीन चटकीन दूध दूध दे. चटकीन चटकीन दूध दे. दूध 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 बासुंदी बासुंदी दूध. चिटकीन चिटकीन दूध दे. चिटकीन चिटकीन दूध दे. वीर सकू सकू वीर पडलाय पडलाय पाणी वीर सकू सकू वीर कुठे गेलीस गो? अगं बाई, इथे तर कोणीच दिसत नाहीये. मी काय म्हणते म्हणजे अगं बोल ना. एकदा विहिरीत पाहूया का? हो वंसा, काय बोलताय तुम्ही? अगो राधे, खात्री नको का करून घ्यायला? नर्मदे, हो. इथे तर सखू नाहीये. बाई ग, देवच पावला म्हणायचा. देव भागा ग बाई. चला दुसरीकडे कुठेतरी शोधू. चला. काकू, ही तर सखूची बांगडी आहे. ही तर वाढली आहे. अहो खेळताना वाढली असेल. नाही, आम्ही सकाळपासून बाहेर आलोच नाही खेळायला. अगो राधे, काळजी करू नकोस. काही होणार नाही. सखूला सापडेल ती. नर्मदे, तू आज जाऊन मुलांना विचार बरं. हो विचारते. सखू, ए सखू. सखू. अहो काय झालं रडायला? आमची सखू हरवली आहे. काय? कशी? हो, महादेव आणि गणपत अभ्यासाला बसले होते, तर सखू मध्ये मध्ये त्यांना त्रास देत होती. म्हणून महादेव आणि गणपतनी सखूला खोटे खोटे सांगितले की यावेळी विहिरीत चिटकीन पोहायला येते. काय? हो ना. मग काय, सखू गेली चिटकिनीला बघायला आणि तेव्हापासून ती सापडतच नाहीये. आपण शोधूया तिला. तुम्ही रडू नका. चला. बरे झाले तुम्ही आलात. काय रे, सापडली का सखू? नाही, देवाच्या कृपेने ती विहिरीतही नाहीये. नशीब. मग कुठे गेली असेल सखू? आपण शोधूया तिला. हो महादेव, तू एक काम कर. तू दामले काकूंकडे बघ, आम्ही पुढे जातो. हो. अहो अहो तुम्ही रडू नका. सापडेल सखू. ही सखूची बांगडी आहे. हो, एक विहिरीजवळ मिळाली. दुसरी आता आपण ज्या रस्त्यावरून आलो ना तिकडे. आणि मी महादेवाला नाही सांगितले. तो
सुद्धा घाबरेल. बरे केलेत, पण हा रस्ता तर रानाच्या दिशेने जातो. सखू तिकडे कशी काय गेली? काय झाले सांग तरी. उमेने पुन्हा काही केले का? काय झाले? अहो सांगा ना. बोल ना, बोल बोल. अहो नुसतेच रडला तर समजायचे कसे काय झाले ते? तू थांब ग. काहीतरी घडले म्हणून रडते ना ती. सारखे सारखे विचारू नको, पुन्हा रडायला लागेल. रडू नको, रडू नको. हो सांग, आता सांग काय झाले सांग. अहो सखू सखू दिसत नाही हो. कुठेच सापडत नाहीये ती. विहिरीच्या कठड्यावर चढली होती ती. बाई होय हो. नशीब प्रभाकराने पाहिले. देवाच्या कृपेने आत नाही पडली ती. पण आता कुठेच सापडत नाहीये. इथे तर आली नाही ना, म्हणून बघायला आले मी. नाही इथे नाही आली. नाही तू काळजी करू नको, सापडेल, आपण शोधूया. रडू नको. तुमच्या घरातल्या पोरींना स्वस्थ म्हणून बसवत नाही. तू गप ग, गप्प बस जरा. सगळीकडे शोधले हो, अख्ख्या गावात शोधले, पण कुठेच सापडत नाहीये. शेवटचा प्रयत्न म्हणून इथे आले बघायला, तर इथेही नाहीये. काय करू मला काहीच कळत नाहीये. काय काळजी, माझी सखू कुठे गेली? नाही नाही काळजी नको करू, काळजी करू नको. सापडत नाही हो वहिनी, मला कळत नाही. अगं 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 काय? अगं ए राधा, उठ पे. ए पाणी आण, पाणी आण. मी खरे तर उमाला पाहायला आलो होतो. तुरुंगातून पळालोय ते पण फक्त तिच्यासाठी. मला पकडून नेले, मुक्या हाका मारणारे तिचे डोळे मला सारखे दिसत होते. आणि म्हणूनच मी परचुऱ्यांच्या परसदारी उमाला शोधायला आलो होतो. मी उमाला घेऊन निघून जाणार होतो, पण तेवढ्यात मला सखू दिसली. वाकून ती विहिरीत पाहत होती. नशीब मी वेळेत पोचलो, नाहीतर ती पडली असती विहिरीत. तिला घरी सोडून जावे असे विचार करेपर्यंत आजूबाजूला हालचाल पाहिली. मग मला तिला घेऊनच पळणे भाग होते. आणि या रानातल्या पडक्या घराशिवाय मला आसरा नव्हता, आणि म्हणून मी तिला घेऊन इथे आलो. पण सखू खूप रडत होती. मी तिला समजावले, गोष्टी सांगितल्या, तेव्हा कुठे ती झोपली. आते, आम्ही काय केले की सखू सापडेल ग? आमच्यामुळेच हरवली ती. हो, तुम्हाला मनापासून पश्चाताप झालाय ना? हो, देवासमोर नाक घासून क्षमा सुद्धा मागितली. झाले तर मग. खरा पश्चाताप मन शुद्ध करतो, परत तसली चूक होऊ देत नाही. तुम्ही नामस्मरण करा. पण मनात वाकडे तिकडे विचार येत आहेत. हे बाकी खरे हो आई. ते म्हणतात ना, मन चित्ती ते वैरी न चित्ती. ते अगदी खरे. आई अगं विचार करून अक्षरशः डोके भणभणले. देवा सुखरूप ठेव हो आमच्या सखूला. नारायणा, सापडली का सखू? नाही, अजून नाही. आणि बयो कुठे आहे? काय? कुठे आहे म्हणजे? सखूला शोधण्याच्या नादात बयोचा विचारच आला नाही. घरी नाहीये का ती? नाही ना, ती पण सखूलाच शोधायला गेलीये. थांबा, मी पुन्हा शोधून येतो. रडायचं नाही, रडू नका बघू. या बसा इथे.
केव्हापासून कुंपणाच्या टोकाशी उभ्या आहात, उपाशी सुद्धा आहात. रडू नका, शांत व्हा. राधे, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. तुझा झोळाईवर विश्वास आहे ना, खंबीर रहा. ती काहीही होऊ देणार नाही मुलींना. आई, मोठी आजी, सापडले. कालची तू आणि आजची तू यात जमीन आसमानाचा फरक आहे. बाळे, अशीच शहाण्यासारखी वाघ हो. होय, मला खात्री होती आपले भले कशात आहे हे तुला नक्की उमगेल. हो, उमगले मला आता. शेवटी बयोनेच समजूत काढली वाटतं. असू दे, कुणाच्या का कोंबड्याने होईना उजाडलं ना, मला त्यातच आनंद आहे. काही उजाडलेले नाही, मुलीला काही वळणच लावले नाहीस तू. अगो, मी मोठी नणन तरी माझ्यावर हात उचलते. आता आलीच आहेस ना, तर चांगलेच कान पिळीचे आणि 4 शब्द शहाणपणाचे सांग. कशाला? जे मला जमले नाही ते माझ्या मुलीने करून दाखवले. आणि मारले असेल मी तिला, पण लक्षात ठेव, मांजरीची नखे पिल्लास लागत नाहीत. पण तेच माकडीने हात उचलला ना, तर मांजर तिला. काही गरज नाही, मी खमकी आहे. बाई 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 बाई, म्हणतात ना, खाण तशी माती. अगं, माय लेकी आहात की कैदाशिणी? माझ्याच घरात येऊन मलाच ओरडताय. तुझं घर माझ्या लेकीचे घर आहे. अगं बाई देवा, आता हेच ऐकायचं राहिले होते. बरोबर आहे हो, माझा भाऊच मेंगळट आहे. मग हे असेच व्हायचे, नाहीतर पाहिले असते एकेकीला सरळच केले असते. देवा, पाहतोस ना रे. जो काही आरडाओरडा करायचा आहे ना, तो बाहेर जाऊन करा. जा बरं, जा म्हणते ना. इथे माझ्या कानाशी आरडाओरडा नको. जा. हो गो बाई. उमे, फार बरे वाटले हे पाहून की तू खुश आहेस. जीव अगदी शांत झाला. बरं, मी निघते. घरी काय गोंधळ झालाय तोही बघायला हवा. बाळकृष्ण अभ्यंकर काका, मला माहितीये तुम्ही गेले बरीच वर्ष क्रांतिकारकांना सहाय्य केले आहे. बयोचे आजोबा बल्लाळराव परचुरे तुमचे मित्र होते. मी आजोबांकडून बरेचदा ऐकले आहे. तुम्ही बाळकृष्ण दादाला कराल का मदत? बाळकृष्ण दादा तुरुंगातून पळून आला आहे. त्याला उमेला भेटायचे आहे. सदा तू काय करतोयस याची कल्पना आहे तुला? हो, मला ठाऊक आहे की बाळकृष्ण दादा उमेला भेटला तरच ती वाचेल. अन्यथा तुम्हाला माहितीये तिने काय केले होते. वास्तविक मी वल्लभपंत जोगांना खूपदा समजवले होते हे लग्न योग्य नाही म्हणून, पण त्याने नाही केलं. शंकरराव तर ऐकण्याच्या पलीकडचे. उमाच्या आयुष्याची माती केली आहे त्यांनी. खरं तर बाळकृष्ण उमेसाठी सर्वतोपरी योग्य होता. अजूनही वेळ गेलेली नाही काका. मला कल्पना आहे बाळकृष्णकडे घरदार नाही, पण तरी तो करेल सगळं नीट. त्याचा चेहराच सांगतोय मला. खरंच माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. काका, तुम्ही एवढे वयस्कर,
पण तुमचे विचार काळाच्या पुढचे आहेत. नुसतेच विचार, कृती नाही करता आली फारशी. असो सदा, त्याला आजची रात्र इथंच राहू दे. आणखी एखादा दिवस राहिला तरी हरकत नाही, पण जास्त दिवस मी याला इथे ठेवू शकत नाही. कारण तुला कल्पनाच आहे, मी झोळाई देवीच्या मंदिराच्या समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे इथं नेहमीच लोकांचं येणं जाणं असतं. त्यामुळे हा इथे सुरक्षित राहू शकणार नाही. धोका नको. काका, आजची रात्र मी इथे राहतो, उद्याचं काय ते आम्ही ठरवू. ठीक आहे. खुशाल आपलंच घर समजून राहा. ऋणी आहे. खर तर मी ऋणी आहे. तुझ्यासारख्या चांगल्या मुलाची पाठराखण करण्याची मला संधी मिळाली. हे सारे बयोच्या आजोबांकडूनच आले. काळाच्या पुढचा विचार आणि तरी प्रपंचाच्या जबाबदारीचे भान. असा समतोल माणूस, त्यांच्याकडून तर मी हे सारं शिकलो. आणि त्र्यंबक साने मात्र आलात? अहो किती उशीर. बर, सापडली का ती? हो हो, सापडली हो सखू. नशीब. आणि तुमचं बाळ कुठे आहे? ते नाही आलं घरी अजून. काय? मग तुमच्या होणाऱ्या सुनेचा वाण नाही पण गुण लागलाय हो त्याला. म्हणजे अचानक घरातून नाहीसा होणे, गावात कुठे एकदम प्रकट होणं. तुमच्या सुनेच्याच तर आहेत या. तिच्या माहेरी खपवून घेताय तो सगळे, पण इकडे सासरी नाही चालायचं हे. अहो तिचं राहू द्या. सदा कुठे? बाबू आणि नानूच विचारलेत का? शेतावर पाठवले होते का त्यास? काही काम सांगितले होते का? हो, त्र्यंबक काकांनी सांगितलं होते काम. पाही माझे, या सखू प्रकरणात अगदी दुर्लक्ष झाले माझे हो बाळावर. दुर्लक्ष झालं म्हणजे? आता काय रांत बाळ आहे का तुमचं त्याच्याकडे लक्ष ठेवायला? स्वतःची जबाबदारी कळायला नको त्याला? काळोखाची आपल्याला भीती वाटते म्हटल्यावर एवढ्या उशिरापर्यंत थांबायचं कशाला शेतात? लवकर यायला नको त्याने? कमालच झाली. काय झाले? दिले वचन. आत्ता कशी उपरती झाली? आजीने सांगितले होते कसे वागायचे, त्याची आठवण झाली. सांगा ना. काल चंदा काकूने उमेला चटका दिला. काय? आत्ताच्या आत्ता जाते. आणि अहो थांबा, तुम्ही मला वचन दिले आहेत की आताताईपणा करणार नाही म्हणून. पण मी गप्प बसणार नाही. होय, मलाही आलाय राग, पण हे असेच घडणार. चंदा काकू उमाला आणि आपण चंदा काकूला मारत बसायचं का? यावर कायमचा उपाय काढायला हवा. आणि लवकरात लवकर बाळकृष्ण दादा आणि उमाने इथून जायला हवे. पुण्यास माझे मित्र गोविंदराव त्या दोघांना नक्की मदत करतील. आणि गरज पडली तर मीही जाईन. मावशीकडे जायचे आहे राहायला असे सांगून. हो हो, असेच करूया. आजच धाडूया त्यांना. अहो पुन्हा घाई. अहो हे बोलणे सोपे आहे, पण करणे महाकठीण. शिपाई पाळतीवर आहेत. ते खरेच, पण आपण दोघे मिळून काढूच काहीतरी युक्ती. होय ना? होय. अगो आम्हासही भेटायचंय त्यांना. अहो थांबा ना. मला सारखे मोठ्यांशी खोटे बोलावे लागते आहे. काय करू आई झोळाई? मी आता सत्य काय ते सांगते, तूच वाचव. काय गो, कसला एवढा विचार करतेस? ते म्हणजे आत पटवर्धन काका आहेत, आमचे होणारे आहो आहेत आणि त्यांचे मित्र आहेत. काय? आमचं सदा आत आहे? बर, मग सांग बघू, कोण आहे आत सदाचा मित्र? देवल. ते क्रांतिकारक आहेत, तुरुंगातून पळून आले आहेत.